बेळगाव शहरातील महत्त्वाचा जलवाहिनी मार्ग बेळ्ळारी नाला सध्या काही ठिकाणी पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण करत आहे. विशेषतः येळ्ळूर रोडपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत पाणी सुरळीत वाहत असून महामार्गाखाली नाल्यासाठी आवश्यक जागा नसल्यामुळे पाणी अडत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी घेऊन अडथळा दूर केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय जिल्हा प्रशासन, महापालिका आणि सामाजिक संस्था यांच्या संयुक्त सहकार्याने बेळ्ळारी नाल्याची खोदाई करून प्रवाह सुरळीत केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान हलगा मच्छे बायपास मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बेळगाव रिंग रोड संदर्भातही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. जागा संपादनाचे 80% काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. रिंग रोडच्या माध्यमातून शहरात येणारी अवजड वाहतूक कमी होईल आणि त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल अपेक्षित आहे. रेल्वे गेट संदर्भात 3ऱ्या रेल्वे गेटवर ओव्हरब्रिजचे काम सुरू असून पहिल्या आणि दुसऱ्या गेटसाठीही तयारी सुरू आहे. तानाजी गल्लीतील रेल्वे गेट बंद करण्यात आला असून स्थानिकांनी याला सहमती दर्शवली आहे. शेवटी शहरातील विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करत पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिलं जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. धारवाडದಿಂದ ಡೈರೆಕ್ಟ್ ಬೆಳಗಾವಿಗೆ ಏನು ರೈಲ್ವೆ ಲೈನ್ ಬರಲಿಕ್ಕಿತ್ತು ಅದು ಬಹಳ ಸ್ಲೋಲಿ ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಶಾಸಕರು, ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಸಂಸದರು, ರೈಲ್ವೆ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಸ್ಟೇಟ್ ಸೋಮಣ್ಣ ಸಾಹೇಬರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಕ್ಲಿಯರ್ ಡೈರೆಕ್ಷನ್ಸ್ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ನಾವೊಂದು ಸಭೆ ನಡೆಸಿ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಲಾಸ್ಟ್ 4 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ರಿಕ್ವೈರ್ಡ್ ಇರುವಂತ ಎಲ್ಲ 1200 ಎಕರೆ ಜಾಗವನ್ನು 4 ಮಂತ್ಸ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಫೈನಲ್ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ಗೆ ಕಳಿಸಿದೆ. ಇದನ್ನು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಂತ್ರಿಗಳು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಜನಪ್ರತಿನಿಧಿಗಳು, ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಫ್ ಸ್ಟೇಟ್ ಸೋಮಣ್ಣ ಸಾಹೇಬರು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಹಾಗೂ ವಿವಿಧ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಬಹಳ ಅಪ್ರಿಷಿಯೇಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೃತಜ್ಞತೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಮುಖೇನ ಧಾರವಾಡ ಮುಖಾಂತರ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಲೋಂಡಾದಿಂದ ಬರೋ ರೂಟ್ ಏನಿದೆ ಇದರಲ್ಲಿ ಸರಿಸುಮಾರು 2.5 ಗಂಟೆಯಿಂದ 3 ಗಂಟೆ ತನಕ ಸಮಯವನ್ನು ಸೇವ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡ ಟು ಬೆಳಗಾವಿ ನಾವು 1 ತಾಸಲ್ಲಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ.